चौथीच्या विद्यार्थ्यांना माझा नमस्कार। आज आपण पहिल्यांदा बघणार आहोत आपले डिलीट झालेले धडे कोणते आहेत, डिलीट कौन से किए हुए हैं। तो आप लोग देखिए इंडेक्स में 6 लेसन नंबर 6, 7, 9 एंड 12। लेसन नंबर 6, 7, 9 एंड 12 ये हमें नहीं है तो उसको कट मार दो आप, ठीक है। आता आपण लेसन नंबर 5वा घेणार आहोत। तर तुम्ही काढा, पेज नंबर आहे 27। तर आपण आता सुरुवात करूया लेसन नंबर 5ची। आपल्या जगामध्ये अनेक सायंटिस्ट होऊन गेले। सायंटिस्ट जे शोध लावतात वेगवेगळ्या प्रकारचे, तर त्याच्यामध्ये आहे अल्बर्ट आइन्स्टाईन आहे, थॉमस अल्वा एडिसन आहे, लाईटचा शोध लावला होता त्यांनी। त्याच्यानंतर APJ अब्दुल कलाम आपले आहेत, एरोस्पेसचा स्टडी केला होता त्यांनी। तर तशाच पद्धतीत आज आपण एक साइंटिस्टचा अभ्यास करणार आहोत। एक साइंटिस्ट देखने वाले, देखो हमारे सामने ही दिखाई दे रहे हैं, देखो हाँ चित्र दिया हुआ है। शिक्षणाची आस सर आयझॅक न्यूटन, म्हणजे शिक्षणाची आस इच्छा असं म्हणतो आपण त्याला। तर सर आयझॅक न्यूटन आहेत, हे सायंटिस्ट आहे आणि तर त्यांच्याबद्दल आपल्याला बघायचं आहे की काय त्यांनी केलेलं आहे, काय काय रिसर्च केलेला आहे आणि त्यांनी कसले कसले शोध लावलेले आहेत, ठीक आहे। तर मी सुरुवात करते। सर आयझॅक न्यूटन यांचा जन्म जानेवारी 1643 रोजी इंग्लंडमधील लिंकनशायर काउंटीच्या वुलस्टॉप सला था आहे आणि वरती चंद्रमा बिंदू नाही आहे, थॉप या गावी झाला। आयझॅक न्यूटन चे वडील वारल्यानंतर त्यांच्या आईचे दुसरे लग्न केल्यामुळे, त्यांच्या आईने दुसरं लग्न केलं होतं आणि त्यामुळे आयझॅक त्यांच्या आईजवळ आजीजवळ राहायचे। ते आईजवळ राहायचे नाही, उनके मम्मी के पास नहीं रहते थे, उनके दादी के पास वो रहते थे। वयाच्या 12व्या वर्षापर्यंत आयझॅक जेमतेम 2 वर्ष शाळेत होते। सिर्फ 2 साल वो पढ़ाई उन्होंने की। त्यांना गणिताची आवड उत्पन्न होऊ लागली होती। त्यांना गणिताची आवड म्हणजे मॅथ्स उनको बहुत पसंद था। आता तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही हार्डवर्ड पहिल्यांदा आपण एक पेन्सिल सांगितली आहे मी तुम्हाला ठेवायची आहे। लिंकनशायर हे जे आहे त्याच्यावर आणि वुलस्टॉप हे त्याला 5 टाइम्स तुम्हाला लिहायचे आहेत ते वर्ड्स सगळे। तर 12 वर्षापर्यंत ते 2 वर्षच शाळेमध्ये शिकले आणि त्याच्यानंतर काय झालं बघा, त्यांना गणिताची खूप आवड होती। त्यांचे सावत्र वडील वारले तेव्हा आईने आयझॅकला शाळेतून काढून शेताच्या कामाला लावले। म्हणजे त्यांचे जे सेकंड वडील होते ते सुद्धा देवाघरी गेले आणि त्याच्यामुळे त्यांच्या आईने काय केलं, परत त्यांना शेतामध्ये काम, फार्म में काम करो, चलो छोड़ दो सब कुछ और काम करो। एक दिवस दुपारी आयझॅक दमून भागून झाडाच्या सावलीत बसले होते। वो एक झाड़ के नीचे बैठे थे। आयझॅकची तीक्ष्ण बुद्धी त्यांना स्वस्थ बसून देत नव्हती। आयझॅक इतने होशियार थे, उनकी जो शार्प बुद्धि थी ना, तो वो जो ब्रेन था उनका शार्प था वो। तेव्हा लहानपणापासून त्यांनी सतत निरीक्षण करणं सुरुवात केली। म्हणजे वो ऑब्झर्व करते थे, हर चीज़ को ऑब्झर्वेशन उनका बहुत था। तर याच्यात तीक्ष्णला डॅश करा आणि बुद्धीला डॅश करा आणि निरीक्षणला डैश करा। तो ये 5 टाइम्स हम लोग को लिखने हैं। पेज को टर्न करो। सूर्य अस्ताला गेला। सूर्य मीन्स सनसेट हो गया, डिपार्चर म्हणतो ना आपण, तर सनसेट झाला। हळूहळू अंधार पडायला सुरुवात झाली। मंद वारा वाहू लागला। पक्षी अपने घरट्याकडे परतू लागले। सब जो बर्ड्स है अपने घर में जाने लगे। सकाळी कामानिमित्त बाहेर पडलेल्यांची पावले आपल्या घराकडे वळू लागली। जसे आपले वडील येतात बघा घरी, तसे सगळ्यांचे वडील, आई हे सगळे जे कामानिमित्त बाहेर गेलेले आहे, काम के लिए जो बाहर गए वो सब घर में जाने लगे। कामानिमित्तला डॅश करा। चालता चालता त्यांच्या गप्पाही रंगू लागल्या। सब चल चल रहे थे
तो वो गप्पे मार के ही चल रहे थे. सहज एकाची नज़र वर आभाळाकडे गेली. एक जो था आदमी, उसकी नज़र कहाँ पे गई? स्काई में गई. तो स्काय में क्या किया? तो एकदम ओरडला, वो एकदम शाउट किया उसने, ते बघा मीन्स वो देखो. क्या? कुठे काय? इतरांनी विचारले. कहाँ पे? ऐसे बोलते हैं ना वैसे. ते बघा, शेपटीच्या आकाराचं काहीतरी आभाळात चमकतंय. चमकते मीन्स शाइन हो रहा है कुछ, तो ऐसा टेल जैसा कुछ चमक रहा है. आणि वेगाने पुढेही सरकतंय मीन्स आगे भी जा रहा है. दूसरा एक वृद्ध बोलला, एक म्हातारा बोला की आगे भी जा रहा है. सगळ्यांच्या नजरा आभाळाकडे वळल्या. सब आभाळ के ऊपर मतलब स्काय के ऊपर ऐसे देखने लगे. जाणारे येणारे सर्वच तिथे थपकून वर पाहू लागले. थपकून मीन्स स्टॉप होके, थपकूनला डॅश करा. झुपकेदार शेपटीसारखी कसली तरी तेजस्वी वस्तू आकाशात वेगाने पुढे पुढे सरकत होती. मतलब झुपकेदार मीन्स बहुत बुशी ऐसे उसका टेल था. वो तेजस्वी मीन्स ब्राइट एकदम. वो जो वस्तू थी, तर ती थिंग जी होती ती आकाशामध्ये अशी सरकत होती. धूमकेतू एक जण ओरडला. कॉमेंट बोलते हैं इंग्लिश में धूमकेतू को. तर तो जातोय असं वाटलं सगळ्यांना की आकाशातून उडतोय, हे जातोय म्हणून. असं किती तेजस्वी दिसतोय, बहुत ब्राइट दिख रहा था. आणि धावतोय बघा कसा वेगाने, कैसे भाग रहा है देखो. त्याच्यापैकी एक तरुण म्हणाला, एक जो लड़का था वो उसने बोला कि ऐसे कितना जोर से भाग रहा है. दूरवर एक मुलगा उभा होता और बहुत लंबे एक लड़का खड़ा था. लोकांचे हे बोलणे ऐकून तो गालातल्या गालात हसला. वो उनकी जो बातें हैं वो सुन के वो हंसा. तो क्यों हंसा है देखो, कशी गम्मत केली, कैसा मजा उड़ाया इनका. तो स्वतःशीच म्हणाला, खुद को ही बोला उसने, कैसे मैंने उनको ये किया, मजाक उड़ाया उनका. ती करामत होती त्या मुलाचीच. भी एक स्किल था, कौशल्य था वो बच्चे का. कि क्या था, उसने क्या किया था, तऱ्हेतऱ्हेचे पतंग तयार करून आभाळात उडवणे हा त्याचा आवडता छंद. अब अलग अलग पतंग बना के, पतंग तो आपको मालूम है, आप उड़ाते हैं ना पतंग, तो वो बना के उसको उड़ाना है. वो उसकी हॉबी थी. छंदला डॅश करा आणि करामतला डॅश करा. आजही त्याचे मन एकाग्र करून एक वेगळाच पतंग त्यांनी तयार केला होता. यही वो जो पतंग था, झुपकेदार शेपटी वाला, जो तेजस्वी था, वो ब्राइट था बहुत. त्याला रंगीबेरंगी कागद लावले होते, बहुत कलरफुल कागद लगाए. आत मेणबत्ती पेटवली. अभी भी मिलते, देखो हमारे स्कूल में हम लोगों ने किए थे. और स्वाति मिस ने ऐसे उड़ाया था, वो ऐसे आकाश में गया था, याद होगा आपको. तर त्या मेणबत्त्या पेटवल्या, मोमबत्ती उसमें जलाई आणि नंतर खास तयार केलेल्या पोकळीत धूर भरून तो पतंग आभाळात सोडून दिला. आणि मग तो धूर भरला गेला. धूर मीन्स स्मोक. और वो आकाश में ऊपर गया. याच पतंगाला लोग धूमकेतू समझत होते. धूमकेतू नहीं था वो, कॉमेंट नहीं था, वो पतंग ही था एक प्रकार का, उसने बनाया हुआ था. बरेच दिवस गेले. एकदा मोठे वादळ सुरू झाले. स्टॉर्म, वादळ म्हणजे जोरजोरात येतं. मैं आया था ना, हमारे बीच में आया था, देखो हमारे यहाँ पे बहुत झाड़ गिर गए थे, बिल्डिंग्स बहुत मतलब नुकसान हो गया था, सब कुछ है ना. तसं वादळ झालं. वारा घोंगावू लागला. मोठे मोठे वृक्ष आडवे होऊ लागले. मुले घरात पळाली. पण हा मुलगा मात्र वादळातच वाऱ्याच्या दिशेने विरुद्ध दिशेने उड्या मारू लागला. मीन्स यहाँ से फ्लो आ रहा है विंड का, तो यहाँ से वो भाग रहा है बच्चा. उड्यांची लांबी मोजून तो वाऱ्याचा वेग ठरवू लागला. मीन्स जंप, जो विंड का फ्लो है उसका फोर्स कितना है वो देखने के लिए वो अपोजिट साइड वो जंप मार रहा था. तो देख रहा था कि कितना उसका क्या है, वेग कितना है, स्पीड कितना है, विंड का स्पीड कितना है, वो देखने की कोशिश कर रहा था. मुलाचे निरीक्षण सुरूच होते. उसका ऑब्जर्वेशन तो पक्का था. वो ऑब्जर्व करता रहता था कि इसके लिए इसका क्या होगा, इसका क्या होगा.
सूर्य, पृथ्वी, चंद्र याबद्दल तो विचार करी. वो थिंक करता था हमेशा. समुद्राच्या भरती ओटीकडे तो बारकाईने पाही. हाई टाइड, लो टाइड जब होता है, पानी होता है, देखो सी का पानी, हाई टाइड मतलब ज़्यादा भरती होती है 12 बजे, और लो टाइड कम, फिर में शाम को रात मतलब शाम के वक्त वो पीछे जाता है पानी, दॅट इज द लो टाइड. तर ते सगळं बघायचं. त्यासंबंधी गणिते मांडून भरती ओटीचा कमी जास्तपणा ठरवी. आणि तो गणितात हुशार होता, त्यामुळे ते स्पीड बघायचा, तो त्याचा प्रत्येकाचा तो स्पीड बघत असे, निरीक्षण करत असे, ऑब्झर्वेशन करता था. हमेशा वो ऑब्झर्वेशन ही करता था. मुलगा मोठा झाला, तऱ्हेतऱ्हेचे प्रयोग करू लागला. प्रयोग करणे म्हणजे एक्सपेरिमेंट करता था, रिसर्च करता था, क्या क्या हो सकता है इसका, उसका क्या हो सकता है. त्या काळी दुर्बिणीचा शोध लागला होता. बायनॅक्युलर मालूम है ना, होती है ना, ऐसे हम लोग देखते हैं, सब जगह देखते हैं, त्याचा शोध लावला. पण ती दुर्बीण साधी होती. ती दुर्बीण साधी त्यांनी लावला होता. दुर्बिणीतून पाहताना कडेला रंग दिसायचे, वस्तू अस्पष्ट दिसायच्या. अस्पष्ट मीन्स बहुत धुंधला धुंधला दिखाई देता था, और बाजू में आजू बाजू में ना कलर्स दिखाई देते थे, तो वो बराबर नहीं होती थी वो. या मुलाला त्याहून चांगली दुर्बीण बनवायची होती. निरनिराळे आरसे व भिंगे, आरसे म्हणजे मिरर आणि भिंग म्हणजे लेन्स. वो भिंग होता है ना, उसका जो लेन्स होता है, तर ते त्यांनी बनवण्याचं ठराविक कोणात बसून तो दुर्बीण बनवण्याच्या खटापटीस लागला. म्हणजे तो प्रयत्न करायला लागला. वो दुर्बीण बनाने का उसने प्रयत्न किया, प्रयास किया कि कैसे दूरबीन बनाई जा सकती है, तो वो बनाने लगा. त्यामुळे आकाशातल्या ग्रहमंडळाचे निरीक्षण करणे सुलभ झाले. म्हणजे ती दुर्बीण बनवली की काय होणार, आकाशातली ते ग्रहमंडल मीन्स सोलार सिस्टम देखने के लिए वो अच्छी तरह देख सकता है. ऐसे अशा तऱ्हेने विविध प्रयोग करून नवनवीन शोध लावणारा हा मुलगा म्हणजे थोर शास्त्रज्ञ सर आयझॅक न्यूटन होय. या न्यूटननी हे सगळे प्रकार केलेले आहेत. पहिला पतंग, त्याच्यानंतर तो ती उंची ह्याची वाऱ्याचा वेग बघायचा, वो विंड का वो फ्लो देखता था. फिर बहुत सारा उसने देखा, हाई टाइड, लो टाइड, उसका प्रेशर कैसा है, क्या है, वो देखा उसने. तर ते सगळे वेगवेगळे करून ही दुर्बीण पण त्यांनी बनवली. नवीन नवीन ही ग्रहमंडळ डॅश करा ग्रहमंडळला. हां, नंतर लाकडाचे ओंडके उतारावर घरंगळत जातात. लकडा ऐसे नीचे स्लोप पे कैसे जाता है. त्याच्यानंतर बंदुकीतून गोळी सुटली की दस्ता मागे, दस्ता म्हणजे बंदुकीचा लाकडी भाग जो असतो तो असा मागे खेचायला लागतो, और फिर वो बंदूक की गोली आगे जाती है. तर दस्ता मागे खेचला जातो. हलक्या हातोडीपेक्षा जड हातोडीने खिळा भिंतीस ठोकल्यास तो अधिक लवकर आत जातो. मीन्स हथौड़ी से, जो हेवी हथौड़ी से अगर हम लोग ठोकने जाए तो अच्छी तरह वो खिला ठोक जाएगा, लेकिन हल्के इससे नहीं हो जाएगा. हल्का मीन्स इजी, अगर है बहुत वेट कम है उसका तो उससे नहीं होगा, तो अधिक लवकर आत जातो. होडीतून उडी मारली की होडी उलट दिशेला जाते. यासारख्या रोजच्या जीवनातल्या छोट्या छोट्या प्रसंगाचे, सिच्युएशनचं न्यूटन बारकाईने निरीक्षण त्यांनी केलं. की होडीमधून होडी मीन्स बोट, उसमें से जंप मारने के बाद होडी पीछे जाती है, होडी उसके साथ है क्या, जंप नहीं मार सकता है वो. तर ते बघितलं. त्यातूनच त्याचे गतिविषयक नियम जगासमोर आले. म्हणजे त्याचे रूल्स, स्पीडचे जे रूल्स आहेत ते सगळे जगासमोर आले. की त्यांनी हे सगळं रिसर्च आणि हे केले, एक्सपेरिमेंट्स करून करून तो पुढे आला. एक्सपेरिमेंट करता रहा वो, ये हर चीज़ का एक्सपेरिमेंट करता रहा. 1668 त्यांनी 6 इंच लांब, 6 इंचेस लंबा और 1 इंच रुंद दूरबीन शोधून काढली. दूरबीन बनाया उसने. आजही लंडनच्या म्यूजियममध्ये ही दूरबीन है. लंदन के म्यूजियम में वो दूरबीन रखी हुई है, उसने जो बनाई हुई है वो इस डेट के लिए. 31 मार्च 1727 सर आयझॅक न्यूटन यांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेला आहे कोणाचा, सर आयझॅक न्यूटनचा. मतलब वो चले गए भगवान के पास, वो चले गए ये इस दिन को.
तर त्याप्रमाणे आता हे बघा टीप दिली आहे, दस्ता बंदुकीचा लाकडी भाग आणि गुरुत्वाकर्षण ग्रेविटेशनल पुल जो था वो भी उनका ही था कि ऊपर से फल गिरा है तो नीचे ही गिरा, तो वो कैसे हुआ, एखादी वस्तू पृथ्वीकडे आकर्षली जाते या संबंधीचा सिद्धांत, ये थियरी उन्होंने ये की कि गुरुत्वाकर्षण, नहीं तो हम लोग सब उड़ते थे, है ना, ये है कि नहीं, वैसे नहीं हुआ तो हम लोग ये क्यों है, तो हमारा ग्रॅव्हिटी है इसके वजह से, तो उसने फाइंड आउट किया है. तर हे न्यूटनचे सिद्धांत आपण फाइंड आउट केलेला आहे आणि हा धडा मी तुम्हाला व्यवस्थित शिकवलेला आहे. 5 टाइम्स हार्डवर्ड लिहा, थोडे थोडके जे आहेत हार्डवर्ड्स ते लिहायचे आहेत. नमस्कार.